काय तुमचे देखील लिप्स माझ्यासारखेच पिगमेंटेड असे आहेत आणि लिपस्टिक लावल्यानंतर वरचा शेड वेगळा दिसतो आणि खालच्या लिप्सचा शेड वेगळा वेगळा असं दिसतो, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. सो हॅलो एव्हरीवन, मी अर्चना फ्रॉम अर्चनाज मेकओव्हर 30 मेकअप हॅक्समध्ये. आज आहे डे 26 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पिगमेंटेड लिप्स कसे हाईड करायचे हे सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा लिपस्टिक शेड हा वेगळा वेगळा असं दिसणार नाही. सो स्टे ट्यून. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहे एक डार्क शेडचं कन्सिलर आणि जिथे माझे पिगमेंटेड लिप्स आहे त्या ठिकाणी मी माझं डार्क शेडचं कन्सिलर लावणार आहे. तर माझ्या इथे जे वरचे होठ आहेत तेच फक्त जास्त पिगमेंटेड आहेत, खालचे होठ माझे जास्त पिगमेंटेड नाहीये, त्यामुळे मी माझ्या फक्त वरच्या होठांनाच कन्सिलर लावणार आहे. तर इथे मी माझ्या बोटांवर कन्सिलर घेतलेले आहे आणि तेच मी माझ्या लिप्सवर लावणार आहे. अशा पद्धतीने एकदम थोड्या प्रमाणात मी कन्सिलर लावलेलं आहे. इथे कॉर्नरला सुद्धा माझे लिप्स थोडेसे पिगमेंटेड आहेत, तर मी तिथे सुद्धा कन्सिलर लावत आहे. अशा पद्धतीने एकदम थोड्या प्रमाणातच मी कन्सिलर लावलेला आहे आणि त्यानंतर एकदम थोड्या प्रमाणातच आपल्याला त्याला पावडरने सेट करायचं आहे. एकदम थोड्या प्रमाणात मी पावडरने सेट केलेलं आहे, ज्यामुळे काय होईल, जास्त हेवी असं वाटणार नाही. त्यानंतर मी इथे लिप लायनरने माझे लिप्स लाईन करून घेते आणि त्यानंतर लिपस्टिक लावते. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता की माझे जे लिप्स आहेत ते एकदम सेम शेडचे दिसत आहेत. वरचा वेगळा आणि खालचा असा डिफरंट असं दिसत नाही. सो ही हॅक तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ Instagramवर पाहत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.